भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. हालेलुया. आमचे प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचे नमस्कार, अभिनंदन. आणि येशू तुला भेटतो हा कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांचा आम्ही आमंत्रण करीत आहे, स्वागत करीत आहोत. प्रत्येक रविवारी दुपारी 3 वाजता हा मराठी कार्यक्रम तुम्हाला ऐकण्याला भेटेल. आणि या 1 तारीखपासून एक नवीन मराठी कार्यक्रम सुरू झालेला आहे, सर्वेसरा संगे सकाळ. तुम्ही सकाळ 5 वाजल्यानंतर कधी बी बेतेल मोबाईल लाईनमध्ये शॉर्ट मेसेज मराठीमध्ये 2 किंवा 3 मिनिट होतात. ते प्रत्येक सकाळी सर्वेसरा संगे सकाळ. तर ते माझ्या स्टेटसमध्ये मी घालत आहे, तुम्ही स्टेटस पहा, आजचा संदेश तुम्ही पाहू शकता. असं प्रत्येक दिवस देवबापा देणारा संदेश आपण प्रसार करत आहे. ते इतरांना सांगा, तुमच्या स्टेटसमध्ये ठेवा, म्हणजे इतर लोक पाहून घेतील. ठीक आहे. आजच्या वचनाकडे जाऊया. यावर्षी देवाने दिलेलं ते आपल्या प्रतिज्ञाकडे जाऊ. Psalm 67:6 67:6 स्तोत्रसंहिता
6 वचनामध्ये भूमीने आपला उपज दिला आहे, देव आमचा देव, देव आमचा देव आम्हाला आशीर्वाद देवो, देव आमचा देव आम्हाला आशीर्वाद देवो, आमचा देव आहे. आज हे वचन पाहूया. एजरा 8:22 वचनामध्ये, एजरा 8:22, एजरा 8:22. वाटेने शत्रूपासून आमचा बचाव होण्यासाठी राजाकडे शिपाई व घोडेस्वार यांची टोळी मागून घेण्याची मला लाज वाटली. राजाकडे मदत मागण्यासाठी आम्हाला लाज वाटते. का? कारण आम्ही राजाला असे बोलून चुकलो होतो की आमच्या देवाला शरण आलेल्या सर्वावर त्याच्या वर दहस्त असतो. पण जे त्याचा त्याग करतात त्यांच्यावर त्याचे बल व त्याचा क्रोधही प्रकट होतात. एक मिनिट बघा. म्हणजे आम्ही राजाला सांगितलं, अहो आम्हाला तुमची मदतची गरज नाही, तुम्ही आम्हाला काय सुरक्षा धोरण. कारण एजरा ते जंगलातून प्रवास करतोय यरूशलेमपर्यंत, बाबुलपासून यरूशलेमपर्यंत. वाट्यामध्ये पुष्कळ डाकू असतात, लुटेरे असतात. पण राजाकडे मागितले असते एजरासाठी राजाने सेना शिपाई दिले असते, घोडसवार दिले असते. पण कसं मागू? लाज वाटते ना. आम्ही राजाला काय सांगत होतो? आमच्या देवाच्या शरण आपल्या सर्वांवर त्याचा भरोसा असतो. म्हणजे तामिळ इंग्लिशमध्ये लिहिलं आहे, देवाचा हात त्याला शोधणाऱ्याच्यावर चांगल्यासाठी असतो. म्हणजे देवाचा हात आमच्याबरोबर आहे, देव आमच्याबरोबर आहे ना. मग मानवाचे काय आम्हाला सुरक्षा? कारण बायबल म्हणते 127 स्तोत्रसंगीता त्याच्या 2 वचना 1 वचनामध्ये, Psalm 127:1, परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणाऱ्याचा श्रम व्यर्थ आहे. परमेश्वर जर नगर रक्षत नाही तर पहारेकऱ्यांचा जागरण व्यर्थ आहे. रातभर जागून पहरेदार, शिपाई, पोलीस आमची सुरक्षा केली तरीही देव आम्हाला सुरक्षा नाही दिलं तर त्यांचं सगळं व्यर्थ होतं. आज पहा किती मोठं सुरक्षेच्या जागामध्ये पण चोरी होतो, लोकांना मारून टाकतात. दिन दहाडे महाराष्ट्रामध्ये एक मोठे प्रमुख, त्याला पाहण्यासाठी पोलीस नेहमी असतो, तरी त्याला दिनदहाडे मारून टाकले. देव आमची सुरक्षा करतो. चला, म्हणजे देवाची दयाळू हात आमच्यावर असतो, देवाचा हात असताना. म्हणून एजरा 8:21 एजरा 8:21, एजरा 8:21 एजराने काय केला? चला आपण उपास प्रार्थना करूया. मग मी आगवा नदी तीरी उपास करण्याचे जाहीर केले. त्याचा हेतू असा की आम्ही देवासमोर दीन व्हावे आणि आमच्यासाठी, आमच्या मुलाबाळांसाठी आणि आमच्या सर्व धनासाठी बिनडोक मार्ग प्राप्त व्हावा असे आम्ही आमच्या देवासमोर दीन होऊन मागावे. का उपास? पहिलं आम्ही देवासमोर दीन व्हायला पाहिजे, नम्र व्हायला पाहिजे. म्हणजे आम्हासाठी, आमच्या मुलाबाळाच्या सुरक्षेसाठी आणि आमच्या सर्व धन आहे ना ते पण सुरक्षित राहायला पाहिजे. यासाठी एकच काम आहे, उपासाची प्रार्थना. उपासी प्रार्थना केली एजराने. सर्व मिळून त्या नदीकडे उपासी प्रार्थना करतात. आज तुमच्या सुरक्षेसाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. म्हणजे देवाचा हात तुमच्यावर असणार, देव तुम्हाला सुरक्षा करणार. आणखीन गोष्ट पाहूया. एजरा 7:6 एजरा 7:6. हाच एजरा बाबेल होऊन गेला. इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या मोशेच्या नियमशास्त्रात पारंगत शास्त्री होता. त्याचा देव परमेश्वर याचा वरदहस्त म्हणजे देवाचा हात त्याच्यावर होता. म्हणून राजाने त्याचं सर्व मनोरथ पूर्ण केला. सर्व मनोरथ राजा पूर्ण करतो. याला काय काय हवं होतं सर्व राजाचं. पण काय
हा देवाचं शास्त्र ओळखतो, वचन ओळखतो, पण देवाचा हात त्याच्यावर जबरदस्त आहे हे राजा बघतो. पण राजा आपले आप त्याला काय हवे तो आता बाबुलपासून यरुशलेम शहरामध्ये येतो. आणि इस्रा 7:9 पहा, इस्रा 7:9, इस्रा 7:9. पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस तो बाबेलहून निघाला. देवाचा वरदहस्त त्याच्यावर असल्यामुळे तो 5व्या महिन्याच्या प्रतिपदेस यरुशलेमास पोहोचला. एवढं मोठं प्रोसेस बघा. पहिला महिन्यामध्ये सुरू केला, 5व्या महिन्यापर्यंत, म्हणजे 5 महिन्याचा प्रवास बाबुलहून यरुशलेमाला यायला. या 5 महिन्याच्या प्रवासामध्ये देवाचा हात त्याच्याबरोबर होता. आता काय, ट्रेनमधून गेलं तर आमच्या गावासाठी तिरुनेलवेलीसाठी 2 दिवसात पोचतो. काश्मीरला पण 2 दिवसात पोचता. आसामला 3 दिवस लागते. पण आवाजाने गेलं मद्रासला 2 तासात, आसामला 3-3.5 तासात पोचते. एवढं लवकर पोचतो. पण इस्राच्या वेळी 5 महिन्याचा प्रवास होता. या 5 महिन्याच्या प्रवासामध्ये देवाचा त्याच्यावर होता, त्याला सुरक्षा दिली. हालेलुया. देवाचा वरहस्त तुमच्यावर असणार. तुमची काय मागणी आहे? तुम्ही सरकाराकडे अपेक्षा करता, पण सरकारच्या मनाला हलवणारा देवाचा हात आहे. आता इस्रायलला जे काय हवे होते ते देवाने राजाच्या मनात टाकले. अरे इस्रायल एवढा मोठा प्रवास करत आहे, 5 महिन्याचा प्रवास आहे, त्याला रस्त्यामध्ये काय काय हवे दे. यरुशलेमात जाऊन त्याला राहायला जागा पाहिजे, सगळं दे. राजाने सर्व काय दिलं, त्यांनी बिना मागता दिला. इस्रा 7:10, इस्रा 7:10. इस्राचं जीवन बघा कसं आहे. परमेश्वराच्या नियमशास्त्राचे अध्ययन केला, पहिला अध्ययन केला, त्याप्रमाणे चालण्याचा, आणि इस्रायल त्यातले नियम व निर्णय शिकवण्याचा इस्रायलने निश्चय केला. 3 गोष्टी. तो पवित्र शास्त्राचा अध्ययन केला, त्याप्रमाणे स्वतः चालला, आणि इतरांना, इस्रायल लोकांना शिकवायला लागला. तुम्ही वचन वाचायला पाहिजे, मनन करायला पाहिजे, त्याच्याप्रमाणे चालायला पाहिजे, तर दुसऱ्यांना आपण शिकू शकतो. नुसतं बायबल वाचून शिकवण्यामध्ये काय फायदा नाही आहे. तुम्ही त्याप्रमाणे वागा, नंतर शिकवा. इस्राचं जीवन असं होतं. तुम्ही असं असणार का? वचन आणि प्रार्थना हे दोन्ही इस्राबरोबर होते. म्हणून देवाचा वरहस्त त्याच्यावर होता. आणखीन गोष्ट पाहूया. नेहेमिया 2:8. नेहेमिया चॅप्टर 2 7 आणि 8 वाचूया. 7 आणि 8, 7 and 8. मग मी राजाला म्हणालो, महाराजाच्या मर्जीस असल्यास मी यहूदा देशात पोहोचेपर्यंत महानदाच्या पश्चिमेकडील प्रदेशातून जाऊ देण्याविषयी त्यातल्या अधिपतीच्या नावावर मला पत्रे द्यावी. मला अधिकाराचे पत्रे द्या. मी 5 महिने इतकं देश मला पार करून जायचं आहे. हा पण बाबुलमधून यरुशलेमपर्यंत जायला लागला नेहेमिया. तो राजाचा प्याला देणारा होता 8 वचनामध्ये. आणि महाराजाच्या जंगलाचा अधिपती आसाफ याला असे पत्र द्यावे की मंदिराच्या घडीच्या दरवाजासाठी, तुळया काढण्यासाठी, शहराच्या खोटासाठी आणि मी जाऊन राहीन त्या घरासाठी त्याने मला लाकडे द्यावीत. माझ्या देवाचा वरद हस्त माझ्यावर होता म्हणून राजाने माझी मागणी मान्य केली. काय काय मागतो बघा. पहिलं देवाच्या मंदिरासाठी, मंदिराच्या कामासाठी मला लाकडे पाहिजे. दुसरं शहराच्या कोट बनवायचं आहे त्यासाठी. तिसरं मी जाऊन राहण्यासाठी मला एक घर पाहिजे ना, त्या घर बांधायला लाकडे पाहिजे. यासाठी मला पत्र द्यायला पाहिजे. म्हणून त्या जंगलाचा अधिपती, फॉरेस्ट ऑफिसर मला लाकडं देईल ना. आणि देवाचं
वरहस्त त्याच्यावर होता म्हणून जे काय त्याने मागणी केली सर्व राजाने दिले, देवाच्या मंदिरासाठी आणि या शहरासाठी आणि माझ्यासाठी. आता तुम्ही पण देवाकडे मागा, देवा मी देवाच्या मंदिरासाठी चर्चसाठी काय तर मला करावं. तुम्ही दान देता तसं काय तर मदत करा. चर्चमध्ये कितीतरी त्यांची गरजा आहे. चर्चमध्ये फॅन आहे, पंखा आहे, लाईट आहे आणि या माईक स्पीकर आहे. कित्येक चर्चमध्ये चांगलं माईक नाही, स्पीकर नाही आहे. त्यांच्याकडे चांगलं लाईट आणि फॅनची सुविधा नाही आहे. करा का तर पहिलं देवाच्या मंदिराचा, पहिलं आपल्या घराचा विचार नाही केला. पहिलं परमेश्वरच्या मंदिराचा विचार करतो. मंदिराचा दरवाजा नाही लावलेला आहे. दरवाजा बरोबर दरवाजा नवीन बसवायला पाहिजे मंदिरामध्ये, मंदिराचा दरवाजा. आणि शहराचा फाटक आहे ना, सगळं उघडं पडलेलं आहे. मी जाऊन मदत करायला पाहिजे काय तर. आणि तिसरी गोष्ट, माझ्या घरासाठी मला राहण्याचे घर पाहिजे ना. तुमच्या घराला देवा आशीर्वाद करणार. तुमच्या घरासाठी काय तुमची गरजा आहे, काय तुमची आवड आहे, काय तुमची मागणी आहे. कारण तुम्ही अय्यूब 1:10 पाहत आहे, जॉब 1:10, अय्यूब 1:10 पाहत आहे. शैतान परमेश्वराला जाऊन म्हणतो, हे परमेश्वरा तू त्याचे घर व त्याच्या सर्वस्व ह्या भोवती तू कुंभन घातले आहेस ना. तू त्याच्या हाताला यश दिले आहेस ना व देशात त्याचे धन वृत्ती पाहत आहे ना. देवाचा हात आमच्यावर असला तर पहिलं देव आमच्या भोवती कुंभन घालून आमची सुरक्षा करतो, आमच्या हाताच्या कामाला आशीर्वाद देतो आणि आमचं धन वृत्ती पावत जाते. हे देवाचा आशीर्वाद आहे. म्हणून तुम्ही पण एज्राने मनात घेतलं, राजाने दिलं. आणि नेहेम्याने मागणी केली, राजाने दिलं. आणखीन गोष्ट पाहून प्रार्थना करणार आहे. तुम्ही पहिला राजा 18 अध्याय त्याच्या 45-46 वचन पाहूया. फर्स्ट किंग्स चॅप्टर 18 वर्स 45-46. थोड्याच वेळाने मेघ व तुफान यामुळे आकाश काळे भोर झाले आणि मोठा पाऊस पडला. आहाब आपल्या रथात बसून इस्रायलला चालला होता. परमेश्वरचा वरदहस्त एलियावर असल्यामुळे तो आपली कंबर बांधून आहाबा पुढे इस्रायलच्या वेशीपर्यंत धावत गेला. पहा, त्याच्यापूर्वी त्यांनी राजाला सांगितलं होते 44 वर्षमध्ये, फर्स्ट किंग 1844 1844 7व्या केपेस नौकर म्हणतो, पहा समुद्रातून मनुष्याच्या हाता एवढा एक लहानसा ढग वर येत आहे. एलिया म्हणाला, आगाब राजाकडे जाऊन सांग, रथ झुपून खाली जा, नाहीतर पाऊस तुला जाऊ देणार नाही. एवढा मोठा पाऊस येणार आहे. पाऊस पडला नाही, छोटंसं ढग वर येत आहे. एलियाचा विश्वास बघा. राजाला पहिलं सांगून पाठवलं. राजाने रथ झुपून तो रथामध्ये पुढे जावं लागला. पण एलियाला रथ नाही, घोडे नाही, पण परमेश्वराचा वरदहस्त, देवाचा हात त्याच्यावर होता. तो आपला कंबर बांधून धावायला लागला आणि आगावाच्या रथाच्या पुढे गेला. हे देवाचं सामर्थ्य आहे. पहिलं देवाचा हात तुमच्यावर असलं तर तुम्हाला सुरक्षा असेल. तुम्हाला इकडे तिकडे जावायला लागणार नाही. देवाचा हात तुमच्यासाठी चांगुलपणे असतो. तुम्हाला काय चांगलं करावं यासाठी देवाचं आहे. कोण? आमच्या देवाचा वरदहस्त. आमच्या देवाच्या हक्काने सांगा, आमचा देव आम्हाला आशीर्वाद करणार आहे. आमच्या देवाचा वरदहस्त आमच्यावर असणार.
आमची सुरक्षा आम्ही फक्त प्रार्थना करणार. दुसरं, इस्रावर परमेश्वराचा वरद हस्त होता म्हणून त्याच्या मनात जे काय पाहिजे होतं ते सर्व राजाने देऊन टाकलं. ह्याला हे सर्व हवे बाबा, 5 महिन्याचा प्रवास आहे. तो राजाकडे काय सुरक्षाची मागणी नाही केली. तसं नेहम्या राजाकडे मागणी करतो, मला हे पाहिजे, परमेश्वराच्या मंदिरासाठी लाकडे पाहिजे आणि शहरासाठी लाकडे पाहिजे आणि माझ्या घरासाठी. पहिलं देवाच्या मंदिराचा विचार करा. दुसरं आपल्या शहराचा विचार, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आपल्या शहरातील लोक चांगलं सुखाने राहायला पाहिजे. आमच्या महाराष्ट्रात सुखाने राहायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये शांती राहायला पाहिजे. एक दुसऱ्यामध्ये भांडण नको, झगडा नको, असं जीवन दे. आमच्या शहरासाठी आम्ही प्रार्थना करायला हवे. परमेश्वराने सांगितलं ना, दुसरं इतिहास 7:14 2 Chronicles 7:14, तुम्ही देशासाठी मागणी करा, प्रार्थना करा. तर देशातून मी क्लेश नाहीसे करीन. देशामध्ये क्लेश असणार नाही, महाराष्ट्रात क्लेश असणार नाही, आमच्या शहरात क्लेश असणार. पण आम्हाला प्रार्थना करायला पाहिजे. आमचे मन आपल्या शहरासाठी लावायला पाहिजे. देवच आशीर्वाद देणार. आणि आपण राहण्याच्या घरासाठी, आमच्या जीवनासाठी माझा घरबार चांगला असायला पाहिजे, माझा परिवार सुखाने राहायला पाहिजे. राजाकडे मागितला, राजाने मागणी पूर्ण केली का देव बापा तुमच्या मागणी पूर्ण करणार नाही का? खरोखरच करणार. शेवटी एलियासारखं आम्ही देवासाठी धावायचं आहे. आम्ही सगळं रथाला मागे ढकलून आम्ही पुढे जाणार. हालेलुया. फक्त म्हणा, आमच्या देवाचा वरद हस्त आमच्यावर असायला पाहिजे. हे संपूर्ण वर्ष देवाचं तुमचं असलं, देवाच्या सगळं का देतो. एक वचन सांगतो, 145 स्तोत्रसंहिता 16 वचन, Psalm 145:16, 145:16, तू आपली मूठ उघडून सर्व प्राणी मात्रांची इच्छा पुरी करतोस. फक्त परमेश्वर आपल्या हाताची मुठी जरा उघडायला पाहिजे, असं तर सर्व प्राणी मात्राची इच्छा पुरी करतोस. देवापा तुझ्या हाताची मुठी उघड बाबा. मुठी उघडताच सगळ्यांची आवड पूर्ण होते. तुमची आवड पूर्ण होणार नाही का? देवाकडे बळूया, देवाकडे प्रार्थना करूया. पवित्र देवबापा तुझे आभार मानितो प्रभू. आमचा देव प्रभू येशू ख्रिस्तांचा देव नाही, यहुद्यांचा देव नाही, यरुशलेमचा देव नाही, सगळ्यांचा परमेश्वर आहे. आज जे पण हक्काने म्हणतात, आमच्या देवा, आमच्यासाठी वधस्तंभावर जीव दिलेला आमच्या देवा, आमच्या पातकासाठी पापासाठी जो रक्त वाहिला आमच्या देवा येशू प्रभू, जे कोणी हाक मारतात प्रभू, तो आमचा देव आहे. आमची सर्वांची पापे तो आपल्या अंगावर घेतले प्रभू. आमच्यासाठी मरण पावून आमच्या पाप मिटून टाकला. आज पण देवबापा मला क्षमा कर, पापाचे क्षमाचे निश्चय मला भेटू दे, असं म्हणाला पापाचे निश्चय दे प्रभू. म्हणजे ते पण म्हणू शकतात, आमचा देव, आमचा देव, देव आमचा देव आम्हाला आशीर्वाद करणार, आशीर्वाद देणार. हो प्रभू, तुझ्या वरद हस्त आमच्यावर असायला पाहिजे. आम्ही प्रार्थना केली, तुम्हाला शोधली तर तुझे वरद हस्त आमच्यावर असणार, आमची सुरक्षा करणार. आणि इस्रासारखं आम्ही किती लांबचा प्रवास करू दे, तुझा हात आमच्याबरोबर असणार, तुझ्या वरद हस्त आमच्यावर असणार. आमची जे काय मागणी आहे, आम्ही सरकाराकडे अपेक्षा करतो, इतरांकडे अपेक्षा करतो, आमची सर्व अपेक्षा तू पूर्ण कर प्रभू. हा तुझ्या लेकरांचं काय अपेक्षा आहे, काय आवड आहे, काय मागणी आहे, त्याने कुठं कुठं सरकारामध्ये अर्जी केलेलं आहे, त्याच्यात तू काळजी घे प्रभू. तू राजाच्या मनामध्ये, अधिकाराच्या मनाशी बोल आणि आपल्या लेकरांची काय आवड आहे ते पूर्ण कर प्रभू. तसं नेहम्यासारखं जे काय मागणी करतात, स्वर्गीय राजा, तू स्वर्गाचा राजा आहे, सर्व काय मागणी पूर्ण कर. आपल्या देवाच्या मंदिरासाठी, आपल्या शहरासाठी, आपल्या घरासाठी प्रार्थना करीत आहे. सर्व काय तो ज्या वरद हस्त त्यांच्यावर आहे, त्यांना सर्व दे प्रभू, सर्व मागणी पूर्ण कर प्रभू. आणि एलियासारखं आत्म्याने भरून आम्ही पुढं धावत जायला पाहिजे. या संसाराच्या, जगाच्या
रथ मागे जाऊ दे, पण आम्ही पुढं जात राहायला पाहिजे. इब्रिकरांस पत्र 12:1 तो म्हटलंच ना, हिब्रूज 12:1 आमच्यासाठी देवाने नेमलेल्या त्या धावामध्ये आम्हाला धावत जायला पाहिजे. फक्त येशूकडे बघायचं आहे. आमच्या येशू स्वर्गात आहे, एक दिवस येणार आहे आम्हाला घेऊन जायला. पण आत्तापासून आमचं लक्ष त्याच्यावर असू देत, आमचं चित्त त्याच्यावर असू दे, आमचे नजर त्याच्यावर असू दे. आम्ही धाव जायला पाहिजे. हे संसार मागे राहू दे, जगात गोष्ट मागे राहू दे, पण आम्ही पुढं सरकत जाऊ. एलियासारखं पुढे धावत जाऊ. देवाचं वरदहस्त प्रत्येकावर असू दे. आशीर्वाद कर. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. देव भाव तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833333722 किंवा 932334249695.